श्री स्वामी समर्थ परब्रह्मा स्वामी समर्थ महाराजांची सेवा कशी करावी। अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज यांची सेवा लाखो भाविक करतात, परंतु अजूनही असंख्य भाविकांना स्वामींची सेवा कशी करावी किंवा स्वामी पूजा कशी करावी याबद्दल माहिती तर काही जणांना काहीच माहित नाही। महाराजांच्या सेवाविषयी अनेक गैरसमज काही लोकांमुळे निर्माण झालेले आहे। या सर्वांचा विचार करूनच त्याविषयी पुढील विवेचन आहे। स्वामींची पूजा ही आपल्या घरी स्वामींचे अधिष्ठान ठेवून करत असतात। आपण स्वामी महाराजांची प्रतिमा मूर्ती स्थापना करून अथवा प्रतिमा यापैकी जे आपल्याला शक्य होईल त्यानुसार त्यांची स्थापना आपल्या घरी करावी, यात कुठलेही भेद नाही। बरेच लोक सांगतात की स्वामींची मूर्ती घरात ठेवू नये, कारण त्यावर रोज अभिषेक करावा लागतो, दर गुरुवारी षोडोपचारे पूजा करावी लागते, रोज नैवेद्य आरती करावी लागते, इत्यादी इत्यादी। पण हा केवळ गैरसमज आहे, बाकी काही नाही। स्वामी महाराज हे भक्त वत्सल्य आहे, भक्त अभिमानी आहेत। आपल्या भक्तांची तोडकी मोडकी सेवा पूजा ती अति प्रेमाने स्वीकारतात। गजेंद्र अतरण आपण केलेले केवळ एक कमल पुष्पाने धावून येणारा कोटीवधी भक्तांचा केवळ नामस्मरणाने कल्याण करणारा पूर्ण ब्रह्मा पूजा अभावी रागवेत हे अभाव चुकीत आहे। तेव्हा स्वामी महाराज रागवतील ही भीती स्वामी भक्तांनी मानून काढून टाकावी, मनातून काढून टाकावी। जमेल जशी स्वामी सेवा भक्ती सेवा करावी। दुसरी बाब म्हणजे स्वामींची प्रतिमा घरी ठेवावी, तर ती कशी व कोणती ठेवावी, कारण स्वामींच्या मूर्तीपेक्षा थोडेसे जास्तच गैरसमज स्वामींच्या प्रतिमेबद्दल निर्माण झाले आहेत। तेव्हा आपण आता ते गैरसमज व इत्यादी सत्य तपासणी करून घेऊ। अक्कलकोट ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पूजेच्या प्रतिमेबाबत असलेले काही निर्थक गैरसमज व त्यातील खुलासा। स्वामी प्रतिमाचा फोटो फक्त राजयोगात असणारी पाहिजे, हातात ब्रह्मांड गोटी असलेली नको, स्वामींची वटवृक्षाखाली बसलेली प्रतिमा नको, स्वामींच्या मागे गाय उभी असलेली प्रतिमा नको, स्वामी महाराज उभे असलेली प्रतिमा नको। कारण काय तर वरील प्रतिमा या संन्यासी लोकांच्या पूजासाठी असतात, सांसारिक अथवा प्रापंचिक लोकांनी यांची पूजन करू शकत नाही। हे सर्व गैरसमज योग्य आणि सत्य आहे का तर मुळीच नाही। वरील सर्व गैरसमज हे ध्यानात खोटे निर्थक आहेत, कारण ज्या स्वामींच्या आपण ब्रह्मांड नायक म्हणतो त्यांना ब्रह्मांड नायक स्वरूपातील हातात ब्रह्मांड घेतलेले फोटो ठेवायला नाही म्हणणे म्हणजे याच बरोबर ब्रह्मा स्वरूप व ब्रह्मांड नायक तत्व अमान्य करण्यासारखे आहे। तसे हे स्वामी अक्कलकोटामध्ये 22 वर्ष फक्त स्वामी भक्त वटवृक्षाखाली बसलेले, त्यांना त्या स्वरूपात फोटो ठेवायला मजावा करणे आपल्याला धर्मात गोमाता मानले जाते, तिच्या पूजा सर्व मानले निर्माण करते असे म्हणतात, जिच्या 33 कोटी देवता विराजमान आहेत अशी श्रद्धा आहे, जिथे मृत आणि शिष्ट पवित्र मानले जाते, किंबहुना त्याविषयी कुठलेही मंगल कार्य संपन्न होत नाही। आणि सर्वांचं महत्वपूर्ण म्हणजे स्वामींनी अक्कलकोट मधील आपला वास्तव काढत्या भगीरथी गायीला क्षणभरही अंतरून दिले नाही। तिच्या मृत्यूनंतर तिची एखादे तपस्वी योगीप्रमाणे उत्सव करून समाधी बांधली, तिच्यासोबत स्वामींचा फोटो ठेवायला मनाई करणे हे परब्रह्मा भक्त वत्सल्य भक्त अभिमानी आहेत आणि ती भक्तांची पाठी सदैव उभी आहेत, त्यांचीच उभा फोटो पूजन करू नये असे म्हणणे किंवा वरील सर्व प्रकारची प्रतिमा पूजन करू नये असे म्हणणे स्वामींच्या परब्रह्मा तत्वांचा घोर अपमान आणि अक्षमय अपराध आहे। अपराध कोट्यावधी ब्रह्महत्यापेक्षाही मोठे आहे। स्वामींच्या लीला काळ ही बाळप्पा महाराजापासून तर अनंतनाथ महाराजांपर्यंत सर्व स्वामी भक्त वटवृक्षाखाली हातात ब्रह्मांड घेतलेले फोटो पूजत असत। त्यापैकी संन्यासी कमी आणि सांसारिक जास्त आहेत, पण त्यांचे कधीही काही आयुध झाले नाही। मग त्यांचे कल्याण करून त्यांना स्वरूपात समजवून घेणारे स्वामी अशा प्रतिमा पूजनाने आमचे काही अहित कसे होऊ शकतो आणि ह्या सुद्धा स्वामी घोर प्रताप ठरेल असा हे। तेव्हा असा गैरसमजांना बळी न पडता स्वामी भक्तांनी या बाबीत दुर्लक्ष करून जसे जमेल तशी स्वामींची ते सेवा करावी, कल्याण करून घ्यावे। नम्र विनंती। स्वामी भक्तांनो, आपल्या देवघरात आपल्या इच्छेनुसार स्वामींची मूर्ती अथवा कोणतीही स्वामींची प्रतिमा ठेवा। स्वामींची मूर्ती असेल तर रोज मूर्ती स्नान घालून, प्रतिमा असेल तर पाणी शिंपडून स्वच्छ वस्त्राने पुसून घेऊन अष्टगंध लाव, उपलब्ध असलेले ते पुष्प फुले स्वामींच्या चरणी अर्पण करा। स्वामी महाराजांना सर्वच फुले आवडतात, त्यांना अतिप्रिय असे एकही फुल नाही। तेव्हा उपलब्ध असणारे कोणतेही पुष्प किंवा तुळशी मंजुळा तुळशी पत्र स्वामींना व्हावीत, नंतर अक्षदा व्हावेत, त्यानंतर मग दीपक अगरबत्ती वाळून आपण जी भाजी भाकरी खातो त्यात सकाळी संध्याकाळ नैवेद्य स्वामींना दाखवा। एखादी वेळी शक्य नसेल तर दूध साखर पेढे किंवा फरसाण ठेवले तरी चालेल। केलेले प्रत्येक गोष्ट आदर स्वामींना अर्पण करावा। नैवेद्य बाबीत सुद्धा स्वामी महाराजांच्या प्रिय अप्रिय असे काहीही नाही। अखिल दृष्टी ही त्यांचीच निर्मिती आहे असल्यामुळे सर्वच पदार्थ स्वामी महाराजांना प्रिय आहेत। तेव्हा अभक्ष्य मांसाहार सोडून इतर सर्व पदार्थांचा नैवेद्य स्वामी महाराजांना चालतो। ही
बाब सदैव ध्यानात ठेवावे. सकाळी उठल्याबरोबर स्वामींचे स्मरण करा. घराबाहेर पडताना व घरात प्रथम स्वामींचे दर्शनाचं स्मरण करा. हृदयात प्रेम, वात्सल्य, ममता ठेवा. आचरण शुद्ध. प्राणी मात्रांबद्दल दया असू द्या, कुणाबद्दलही शेष मस ठेवू नका. सर्वांचे कल्याण व्हावे हीच भावना सदैव असू द्या. काही कारणास्तव एखादी दिवशी स्वामींची पूजा झाली नाही तर त्यांचे दुःख न करता त्याऐवजी स्वामींची अंतःकरणापासून क्षमा मागावी. स्वामींचे सतत नामस्मरण करावे. कारण कर्मांडाच्या देखावा करण्यापेक्षा हृदयात स्वामींना ध्यास करणे हे महत्वाचं आहे. नैवेद्य दाखवताना एका ताटात भाजी, भाकरी, पोळी, भात, भजे, पापड, मीठ, गोड पदार्थ, विडा यापैकी जसे असेल ते नैवेद्य स्वामींच्या अधिष्ठानासमोर एक पाटावर तांब्यातील पाण्यात उजव्या हातांनी मधील 2 बोटे बुडवून ते घेऊन एक चौकन काढावा. त्या चौकनावर ते ताट ठेवावे. ताटाच्या बाजूला एक तांबा भरून पाणी ठेवावे. ताटातील पदार्थावर तांब्यातील पाण्यात तुळशी मंत्र टाकी दिवा, धूप किंवा अगरबत्ती लावून स्वामींना ओवाळावे. तांब्यातील एक तुळशीचे पत्र घेऊन नैवेद्यावर 3 वेळा पाणी शिंपडावे. 3 वेळा फिरवताना शिंपडताना गायत्री मंत्र म्हणावा. गायत्री मंत्र येत नसेल तर श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा मंत्र म्हणून 3 वेळा पाणी शिंपडावे. यानंतर मग 3 वेळा पाणी फिरवताना ओम प्राणाय स्वाहा, ओम अपमानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम सन्मानाय स्वाहा, ओम ब्रह्मामृत तत्वाय स्वाहा हे मंत्र अथवा श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणून 3 वेळा पाणी ताटावरून फिरवावे. त्यानंतर तुळशी पत्र स्वामींना अर्पण करून नमस्कार करावा. अशा प्रकारे स्वामींना नैवेद्य दाखविला जातो. नैवेद्य दाखविल्यानंतर 15-20 मिनिटांनी तो नैवेद्य ताट स्वामींचा नमस्कार करून उचलून घ्यावा. वर आपल्या भाजीत भाजी, भाकरीत भाकरी मिसळावी, जेणेकरून घरात कायम अन्नपूर्णेचा वास राहील. वरील प्रमाणे आपण परब्रह्मा भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांची पूजा करावी. यासोबत रोज श्री स्वामी चरित्र सारामृत या पोथ्या 1 ते 7 अध्याय वाचन करावे. रोज श्री स्वामी समर्थ गुरुस्तवन स्तोत्र, श्री स्वामी चरित्र स्तोत्र, स्वामी पाठ आणि तारक मंत्र किमान 3 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा. याला स्वामी नित्यसेवा असे म्हणतात. जो कोणी एवढी स्वामींची नित्यसेवा करतो त्यांचे संपूर्ण योगक्षेम स्वतः स्वामी महाराज चालवतात असे अभिवचन स्वामी महाराजांनी दिलेले आहे. तेव्हा ती सेवा करून आपले जीवन सार्थक लावावे ही नम्र विनंती. श्री स्वामी समर्थ. पारायण नियम. परब्रह्मा भगवान श्री स्वामी समर्थ महाराजांचे हे परब्रह्मा आणि अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्टी ही स्वामी महाराजांनीच निर्माण केलेली आहे. प्रत्येक वस्तू व प्रत्येक ठिकाणी परमेश्वर आहेत असा आपला धर्म व संस्कृती सांगते. आपण स्वामी सेवा ही स्वामी महाराजांच्या सर्वसाक्षी सर्वेश्वर मानून करत असतो. तेव्हा स्वामी सेवा करत असताना स्थळ आणि काळ, वेळ कसलेही बंधन आपल्याला नाही. हे जरी सत्य असले तरी इच्छित कार्यपूर्तीसाठी संकल्पयुक्त 11, 21, 33, 51, 108 अशा संख्येत तरी पारायण करतात. खालील बाबीचे पालन करावे. पारायण काळात घरात शांतता व पवित्रता ठेवावी. स्वामी नाम चिंतन करावे. पारायण हे गुरुवार किंवा शुभ दिवस पाहून सुरू करावे. पारायण हे संकल्पपूर्वक असावे. पारायण हे शक्य असेल तर देवघरात इतर ठिकाणी पारायण करण्याचे असल्यास तेथे स्वामी महाराजांचे अधिष्ठान मांडावे. पारायण सुरू करण्यापूर्वी स्वामींच्या श्रीफळ अर्पण करून विनंती करावी. रोज 1 वेळा श्री स्वामी स्तवन आणि श्री स्वामी पाठ वाचून नंतर 1 माळ स्वामी मंत्राचा जप करावा. नंतर रोज 3 अध्याय किंवा पारायण वाचन करावे. सर्वात शेवटी 1 वेळी तारक मंत्र म्हणावा. ग्रंथ चौरंग किंवा पाटावर ठेवावा. पारायण करताना पूर्व किंवा उत्तरमुखी बसावे. दिवा अगरबत्ती चालू असावी. अध्याय वाचन सुरू करण्यापूर्वी 1 वेळा आनंदनाथ श्रीचरित गुरुस्तवन वाचावे आणि माळ श्री स्वामी समर्थ मंत्र जप करावा. तसेच रात्री झोपताना 1 वेळी तारक मंत्र म्हणावा. अध्याय वाचन हे सत्य गतीने आणि एकाग्रतेने करावे. त्यातील मन तीर्थ समजून घ्यावे. पारायण काळात आपण कोणतेही शुद्ध शाकाहारी अन्न पिऊ खाऊ याला कसलेही बंधन नाही. फक्त अभक्ष्य भक्षण, मांसाहार करू नये आणि अपयपान, मद्यपान करू नये. पारायण काळात परान्न घेऊ नये. पारायण काळात आचरण कसे असावे असा एक खूप मोठा प्रश्न भाविकांना पडतो. तेव्हा याचे उत्तम उदाहरण 5वा वेद म्हणून प्रसिद्ध गुरुचरित्र ग्रंथात दिला आहे. अंतःकरण मस्ता पवित्र सदा वाचावा. गुरुचरित्र पारायणाप्रमाणे आचरण ठेवावे. बाकी इतर देखावा करण्यात काही अर्थ नाही. 11 वेळा कोणत्याही असावे. एक प्रश्न आहे तर पारायण हे शक्य सकाळी किंवा सायंकाळी करावे किंवा आपण आपल्या वेळेनुसार कधीही वाचू शकतो. कारण आनंदनाथ महाराजांनी म्हटले आहे की आनंद म्हणजे शुभ वेळ आणि स्वामीदास सर्व काळ 12 सूतक बुद्धी या काळात 10 दिवस वाचन बंद ठेवावे. 13 महिलांनी अर्चनेत येत दिवस वाचन बंद ठेवावे. 14 संकल्पयुक्त पारायण काळ ब्रह्मचार्याचे पालन करावे. 15 संकल्प पूर्ण झाल्यावर 3, 5, 7, 9 या संख्येत बाल गोपालांना जेवण घालावे. सांगतेचा संकल्प करून स्वामींना परत एकदा श्रीफळ अर्पण करावे. वरील सर्व नियम ही घरी आसन मांडून संकल्पयुक्त करत असलेल्या पारायणासाठी लागू असून नित्यसेवा माध्यमातून रोज 1, 3, 7 या अध्याय वाचताना हे नियम पाळायची काहीही आवश्यकता नाही. पारायणाच्या सुरुवातीला पहिल्या दिवशी
करावयाचा संकल्प हातात पाणी घेऊन त्यात अखंड 5-7 अक्षदा व थोडे अष्टगंध किंवा कुंकू टाकावे. त्यानंतर पुढील संकल्प म्हणावे. पूर्ण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज. स्वतःचे नाव गोत्र माहीत नसल्यास कश्यप गोत्र म्हणावे. गावाचे नाव येथील रहिवासी असून आपला सेवक आहे. माझी ही आपली समस्या अडचण याचा उल्लेख करावा. कार्य साध्य व्हावे. या संकल्प पूर्तीसाठी श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत ग्रंथांचे पारायण एवढ्या संख्येत करत आहे म्हणावे. हे सर्व निमित्त श्री स्वामी समर्थ देव मी आपण सर्व साक्षीत्वाने आणि सर्वेश्वर स्वरूपाने स्मरण करून चराचरात असलेले आपले अस्तित्व स्मरण करून ही सेवा करत आहे. या सेवेने संकल्पित कार्य विरुद्ध मला आपल्या ब्रह्मांड नायक मुळी शक्ती स्वरूपी जाणीव होऊन आपली कृपादृष्टी प्राप्त व्हावी. तसेच या सेवेसाठी आपले कृपा आशीर्वाद मिळू द्या. ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण होऊ द्यावी हीच आपली विनंती. श्री स्वामी चरणार्पण नमस्तु असे म्हणून हातातील पाणी कामनात सोडावे. शांततेचा संकल्प शेवटच्या दिवशी करावयाचा संकल्प हातात पाणी घेऊन त्यात अखंड 5-7 अक्षदा व थोडे अष्टगंध किंवा कुंकू टाकावे. त्यानंतर पुढील संकल्प म्हणावा. हे पूर्ण ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज. स्वतःचे नाव गोत्र माहिती नसल्यास कश्यप गोत्र म्हणावे. गावाचे नाव तेथील रहिवासी असून आपला सेवक आहे. माझे हे संकल्प सोडण्याचा पहिल्या दिवशी उल्लेख केलेल्या आपली समस्या अडचणी याचा उल्लेख करावा. कार्य साध्य व्हावे. संकल्प पूर्तीसाठी श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण संख्या सांगायची आणि पारायण पूर्ण केले आहे. हे सर्व स्वामी समर्थ देवा मी आपल्या सर्व साक्षीत्वाने आणि सर्वेश्वर स्वरूपाने स्मरण करून चराचरात असलेल्या आपले अस्तित्व स्मरण करून ही सेवा केली आहे. या सेवेचे संकल्पित कार्य मला हे आपले ब्रह्मांड नायक मूळ शक्ती स्वरूपात जाणीव होऊन आपली कृपादृष्टी प्राप्त व्हावी. तसेच सेवेसाठी आपले कृपा आशीर्वाद मिळू दे. ही आपणास माझ्याकडून निर्विघ्नपणे पूर्ण करून घेतले. त्यामुळे मी सेवा ही आपल्या पवित्र पावन चरण कर्मी समर्पित करतो. आपण या सेवेचा स्वीकार करून मला इच्छित फलप्राप्ती द्यावी. अखंड कृपादृष्टी माझ्या संपूर्ण कुटुंबावर लावावी हीच आपल्या चरणी विनम्र प्रार्थना. श्री स्वामी चरणार्पण नमस्तु असे म्हणून हातातील पाणी कामनात सोडावे. श्री स्वामी समर्थ. श्री वटवृक्ष स्वामी प्रसन्न. रोज अध्याय वाचन झाल्यावर खालीलपैकी एक मंत्राचा 3 माळी जप करावा. जप हा अतिशय सतगतीने आणि शांत चित्तेने एकाग्रपूर्वक करावा. स्वामी होम. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ हा जप करून घ्यायचा.